विद्यार्थी मित्रांनो, तीन अत्यंत महत्त्वाच्या प्रिपोजिशन्सबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. आता हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपण 7, 8 आणि 9 क्रमांकाचे जे प्रिपोजिशन्स आहेत हे एकत्रितरित्या पाहणार आहोत आणि याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न आले आहेत. हा टॉपिक तुमच्यासाठी IMP आहे. सिन्स, फ्रॉम आणि फॉर यांचा ज्यावेळेस प्रिपोजिशन म्हणून आपण वापर करतो त्या ठिकाणी आता इथं काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. समजा तुमच्या वाक्यामध्ये घटनेची सुरुवात दिली असेल, म्हणजेच फिक्स पॉईंटला ज्यावेळेस घटना सुरू होते, घटनेचा फिक्स पॉईंट जर दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे सिन्स. समजा एका विशिष्ट वेळेला घटना सुरू होते, जसं मंडे आहे, 8 वाजता आहे, जूनमध्ये आहे. परंतु जून हा कालखंड पण होऊ शकतो आणि सुरुवात पण होऊ शकते. पण पासून अर्थाने सुरुवात जर दाखवली तर तुम्हाला वापरायचे सिन्स. महत्त्वाचा मुद्दा सांगतो, याच्यामध्ये आणखी एक धोका होऊ शकतो. याच्यामध्ये सिन्स हा शब्द वापरताना समजा द लास्ट मंथ असा शब्द समोर आहे आणि फक्त लास्ट मंथ आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, द लास्ट मंथ आणि द लास्ट मंथ याच्यामध्ये द जर वापरलं तर हा कालखंड आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याला कालखंड म्हणायचं आहे वर्षा शब्द समूहाला, आणि खालची मात्र सुरुवात आहे म्हणजे त्या महिन्यापासून असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथं वापरायचं ठरलं तर कालखंडासाठी फॉर येत असतं आणि सुरुवात असेल तर सिन्स येत असतं. म्हणून घटनेची जर सुरुवात जर दिली तर त्या ठिकाणी सिन्स वापरायचे. फ्रॉम हा शब्द दोन घटकांसाठी असतो, म्हणजेच सुरुवात पण असेल आणि शेवट पण असेल, अशा दोन घटकांसाठी अंतर किंवा वेळ या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला फ्रॉम वापरता येतं. म्हणजे त्या ठिकाणी दोन स्पॉट जर असतील, सुरुवात आणि शेवट, अंतर किंवा स्थळाचे, तर फ्रॉम वापरायचे. त्याच्यानंतर फॉर घटनेचा कालखंड असतो, म्हणजे कुठलाही कालखंड जर असेल एखाद्या गोष्टीचा तर त्या ठिकाणी फॉर असतं. म्हणजे हे मुद्दे नीट लक्षात ठेवा. इथंच तुमचा अर्धा मॅटर क्लिअर होऊन जातो. जर सुरुवात असेल तर सिन्स वापरा, दोन्ही टोकं असतील त्या ठिकाणी फ्रॉम वापरा. फ्रॉम जर असेल तर सामान्यपणे टू हा शब्द त्याच्याबरोबर शक्यतो वापरला जातो. फॉर हा घटनेचा कालखंड आहे. फॉरने रिझन पण दाखवतात, परंतु सामान्यपणे घटनेच्या कालखंडासाठी मात्र फॉर वापरतात. आता इथं समोर तुमच्या घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिलेली असेल, म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिलेले असेल तर सिन्स वापरावे. अगोदर सांगितले संडे, त्यानंतर मॉर्निंग, इव्हिनिंग, 10 o'clock, 2001, जून, लास्ट वीक. या ठिकाणी द जर घेतलं तर हा कालखंड होतो, ही आता सुरुवात आहे, लास्ट मंथ. आता यासारखा पॉईंट जर दिला वेळेचा आणि तिथून जर सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे सिन्स. आता नंबर 2चा मुद्दा आहे. फ्रॉमचा उपयोग प्रामुख्याने टू, टिल, अनटिल बरोबर स्थळ किंवा वेळेची दोन्ही टोके असतील तेव्हा केला जातो. लक्षात ठेवा, फ्रॉम हा शब्द सामान्यपणे या शब्दांबरोबर ॲसोसिएट असतो, म्हणजे यांची जोडी असते. टू असतं, टिल असतं, अनटिल असतं. परंतु इथं मात्र दोन्ही टोकं असतात. स्थळ आणि वेळेची दोन्ही टोकं जर दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे फ्रॉम. घटनेचा कालखंड दिलेला असेल व वाक्याचा काळ चालू पूर्ण काळ असेल तर अशा कालखंड दर्शक शब्दापूर्वी तुम्हाला फॉर वापरायचे. तसेच पूर्ण काळातसुद्धा कालखंडापूर्वी फॉर वापरतात. मग कालखंडासाठी फॉर असतं, सुरुवातीसाठी सिन्स असतं, दोन टोकांसाठी मात्र फ्रॉम असतं. हा मुद्दा लक्षात जर ठेवला तर तुमचा 50% हा मुद्दा इथंच क्लिअर होतो. 7 hours, 10 days, 12 years, होल मॉर्निंग, द लास्ट वीक, इथं द वापरले लक्षात ठेवा. द लास्ट मंथ. आता आपल्याला पाहिजे सिन्स, फॉर आणि फ्रॉमवरती एकत्रितरित्या एक्झरसाइज. आता पहिलं वाक्य जे आहे, ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी डॅश डॅश 10 years. आता लक्षात घ्या, 10 years हा कालखंड आहे आणि जर कालखंड जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे फॉर. कालखंडासाठी फॉर. बाय 2010 दे विल हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज डॅश डॅश 5 years. 5 years हा सुद्धा कालखंड, या ठिकाणी वापरायचे फॉर. ही हॅज बीन हिअर डॅश 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 मंडे. मंडे पासून इथे म्हणजे हा फिक्स पॉइंट आहे, या ठिकाणी वापरायचे सिन्स. आय हॅव बीन हिअर डॅश 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 लास्ट वीक. इथं जर फक्त लास्ट वीक असेल
तर सुरुवात असते म्हणून इथं वापरायचे सिन्स. त्यानंतर मोस्ट पीपल वर्क डॅश डॅश 9 to 5. लक्षात ठेवा इथं दोन टोकं दिले, तर दोन टोकं म्हणलं तर फ्रॉम असतं. माय एल्डर ब्रदर हॅज बीन इल डॅश डॅश 4 days. 4 days हा कालखंड आहे, या ठिकाणी फॉर येईल. त्यानंतर सी हॅज बीन वेटिंग फॉर यू डॅश डॅश 8 o'clock. सुरुवात दिली, टोक दिलंय, मग या ठिकाणी वापरायचे सिन्स. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे इट हॅज बीन रेनिंग डॅश 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 मॉर्निंग. मॉर्निंग पासून सुरुवात झाली, इथं वापरायचे सिन्स, कारण ही स्टार्टिंग आहे, सुरुवात आहे. विल युअर स्कूल रिमेन क्लोज डॅश डॅश टुमॉरो टिल द 25th of March. लक्षात ठेवा टुमॉरो आणि 25th of March दोन टोकं आहेत म्हणून इथं फ्रॉम येईल, फ्रॉम. त्याच्यानंतर औरंगाबाद इज 110 kilometers अवे डॅश डॅश अहमदनगर. या ठिकाणी दोन टोकं आहेत, औरंगाबाद आणि अहमदनगर, म्हणून इथं दोन टोकं असतील तर वापरायचे फ्रॉम. त्याच्यानंतर आय हॅव बीन हिअर डॅश 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 द लास्ट वीक. लक्षात ठेवा द लास्ट वीक हा कालखंड आहे आणि जर द नसेल तर ती सुरुवात आहे, म्हणून या ठिकाणी येईल फॉर. आता पुढचा मुद्दा आहे चा पासून अलग होणे अर्थाने फ्रॉम वापरतात. फ्रॉमचा उपयोग स्थळ दर्शवण्यासाठी सुद्धा केला जातो. साधा भूतकाळ व साध्या भविष्यकाळी वाक्यात पासून अर्थाने फ्रॉम वापरतात. हा मुद्दा या ठिकाणी स्टार करून देतो. लक्षात ठेवा बाळांनो, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ जर असेल तर पासून अर्थाने फ्रॉम वापरले जाते. महत्त्वाचा मुद्दा आहे. चा पासून अलग होणे, चा पासून निघून येणे यासाठी फ्रॉम वापरतात. फ्रॉमचा उपयोग स्थळ दर्शवण्यासाठी सुद्धा केला जातो आणि साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ जर असेल तर पासून अर्थाने तुम्हाला फ्रॉम वापरावं लागतं. सी हॅज कम डॅश 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 पुणे. पुण्यापासून स्थळ दाखवलंय. त्यानंतर द विंड ब्ल्यू डॅश 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 द ईस्ट. म्हणजेच या ठिकाणी द सन रायजेस इन द ईस्ट, पूर्वेकडून. म्हणजेच पूर्वेकडून वारा वाहतो, जसं सूर्य पूर्वेला उगवतो त्याप्रमाणे इथं ईस्ट हा शब्द पूर्वेसाठी वापरला आहे आणि वारा तिथून वाहतोय, मग या ठिकाणी वापरायचे फ्रॉम. अ फ्रूट हॅज फॉलन, तिथून येत आहे, दूर जात आहे, फ्रॉम. त्यानंतर व्हेअर डू यू कम फ्रॉम, तू कुठून येतोस, स्थळ दाखवायचे, फ्रॉम. त्याच्यानंतर सी विल कम हिअर डॅश 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 नेक्स्ट संडे. या ठिकाणी भविष्यकाळ आहे साधा, नेक्स्ट संडे पासून येईल इथं, म्हणून या ठिकाणी फ्रॉम. त्यानंतर आय लिव्ड हिअर साधा भूतकाळ आहे, फ्रॉम माय चाइल्डहुड. इथं पण फ्रॉम वापरायचे, साधा भूतकाळ आहे, वरती नियमच सांगितलेला आहे. पासून अर्थाने साध्या भूतकाळात आणि साध्या भविष्यकाळात तुम्हाला फ्रॉम वापरायचे. लक्षात ठेवा इथं मात्र सिन्स चालणार नाही, साधा भविष्यकाळ आणि साध्या भूतकाळामध्ये फ्रॉम वापरायचे. आता सिन्स वापरतात कुठं मग नेमकं? सामान्यपणे पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळासाठी या ठिकाणी सिन्स वापरलं जातं. अप्रत्यक्ष कर्मापूर्वी प्रत्यक्ष कर्म आले तर च्यासाठी अर्थाने अप्रत्यक्ष कर्मापूर्वी तुम्हाला फॉर वापरता येतं किंवा फॉर वापरावं लागतं. आय विल गेट मनोज अ ड्रिंक. महत्त्वाचा मुद्दा सांगतो या ठिकाणी. इथं जो दान घेणारा असतो तो अप्रत्यक्ष कर्म असतो, दान जाणारं प्रत्यक्ष कर्म असतं. अ ड्रिंक हे या ठिकाणी आहे प्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि हा आहे घेणारा अप्रत्यक्ष कर्म. मग अशा वाक्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या जागेत आदलाबदल करून इथं वाक्य करावं लागतं. मग जर तुम्ही प्रत्यक्ष कर्म आधी जर घेतलं तर कोणासाठी आणलं यासाठी मनोजच्या अगोदर तुम्हाला फॉर वापरावं लागेल. जसं आय विल गेट अ ड्रिंक फॉर मनोज. मग अशा प्रकारे फॉरने अप्रत्यक्ष कर्म जोडला तर च्याकरिता अर्थाने. मुद्दा महत्त्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. त्यानंतर उद्देश व कारण दर्शवण्यासाठी सुद्धा फॉर वापरतात. फॉर नंतर क्रियापद आल्यास त्याला ING प्रत्यय असतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट लक्षात ठेवा. त्यानंतर कॉज नंतर ऑफ येतं तर रिझन नंतर तुम्हाला फॉर वापरावं लागतं. हा एक IMP मुद्दा तुम्हाला करून ठेवतो, कारण ह्या फ्रेज आहेत कॉज ऑफ आणि रिझन फॉर. उद्देश दर्शवण्यासाठी तुम्हाला फॉर वापरावं लागतं. फॉर नंतर लगेच क्रियापद आलं तर ING असतं. आय नीड अ पेन, इथं उद्देश दाखवायचा आहे फॉर आणि पुढं राईट ही क्रियापद आहे, याला ING प्रत्यय जोडलाय. म्हणजेच उद्देश दाखवण्यासाठी तुम्हाला फॉर वापरावं लागतं आणि फॉर नंतर येणारं क्रियापद
हे जिरंडियल फॉर्ममध्ये म्हणजेच व्ही प्लस आय एन जी या फॉर्ममध्ये असतं, त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. म्हणून क्रियापदाला आय एन जीयुक्त प्रत्यय हा फॉर नंतर नेहमीच तुम्हाला दिसेल. ही वॉज पनिश्ड, या ठिकाणी थेफ्ट हा शब्द आहे, कारण जोडायचं इथं फॉर थेफ्ट. त्यानंतर ब्रेक फेल्युअर इज द कॉज, आणि कॉज नंतर तुम्हाला वापरायचं आहे ऑफ, कॉज ऑफ ॲक्सिडंट. आणि मनी इज द रिझन, रिझन नंतर तुम्हाला वापरायचं आहे फॉर, रिझन फॉर. मनी इज द रिझन फॉर द मर्डर. अशा प्रकारे उद्देश व कारण दर्शवण्यासाठी सुद्धा फॉर वापरतात. फॉर नंतर क्रियापद आल्यास त्याला आय एन जी प्रत्यय असतो. आता नोट, सिन्सचा वापर प्रामुख्याने दोन वाक्य जोडण्यासाठी कारण की अर्थाने केले असते, उभयनाव्य असते. तर केवळ वाक्यातून पासून अर्थाने कालवाचक नामापूर्वी केले असते, शब्दयोगी अव्यय असते. तर नामाशिवाय वापरले असते, क्रियाविशेषण अव्यय असते. आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो, ज्यावेळेस आपण सिन्स वाक्यात वापरतो त्याच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि ॲडव्हर्ब अशा तिन्ही भूमिका असतात. मग इट इज रेनिंग सिन्स मॉर्निंग, मॉर्निंग हे कालवाचक नाम आहे. मग या ठिकाणी इथं सिन्सने त्याला जोडलंय, म्हणून या ठिकाणी हे या वाक्यामध्ये प्रिपोजिशनचं कार्य करतं. कारण प्रिपोजिशन याचा अर्थ असा होतो की नामाला जोडणारा शब्द, नामाच्या आधी येणारा शब्द. म्हणून प्रिपोजिशन पहिल्या वाक्यात, सिन्स ही इज माय टीचर आय रिस्पेक्ट हिम, दोन वाक्य जोडलेत सिन्सने कारण की अर्थाने, म्हणून या ठिकाणी हे आहे कंजंक्शन. कंजंक्शन. त्यानंतर आय हॅवंट सीन हिम सिन्स, या वाक्यात मात्र इथं सिन्स हा शब्द नामाला जोडण्यासाठी न येता फक्त कालवाचक, आणि ते पण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी, केव्हापासून क्रिया सुरू झाली हे सांगण्यासाठी येतो. म्हणून या ठिकाणी हे आहे ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणून वापरलं गेलं वाक्यात. आता ही वॉज इल डॅश डॅश मंडे आणि ही इज इल डॅश डॅश मंडे, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आयोगाने दोनदा विचारलाय बरं का. एका दिवसापुरतं जर असेल, एका दिवसापुरतं, तर त्या दिवसापुरती कृती जर असेल तर त्या मंडेच्या अगोदर तुम्हाला वापरायचं आहे ऑन, आणि मंडे पासूनची क्रिया जर दाखवायची आहे तर वापरायचं आहे सिन्स. ही वॉज इल ऑन मंडे त्या दिवसापुरता, आणि ही इज इल सिन्स मंडे, मंडे पासून तो आजारी आहे. या ठिकाणी इथं सिन्स हा शब्द मंडे पासूनची चालत आलेली क्रिया दाखवतो. म्हणून या ठिकाणी खालच्या वाक्यात सिन्स आणि तिथं भूतकाळ आहे म्हणून त्या ठिकाणी ऑन. म्हणून पहिल्या वाक्यात वॉज आहे, त्या दिवसापुरती क्रिया आहे म्हणून इथं ऑन वापरले. खालच्या वाक्यात मात्र सिन्स वापरले कारण मंडे पासून तो आजारी आहे. अशा प्रकारची बऱ्याचशा कालावधीपासूनची क्रिया दाखवण्यात आलेली. हा प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत IMP आहे कारण याच्यावरती दोन प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. छोटा किरकोळ वाटतो परंतु वाक्याच्या काळानुसार शब्द वेगवेगळे वापरावे लागतात. टुवर्ड्स च्याकडे किंवा च्या दिशेने जाणे या अर्थाने टुवर्ड्स वापरतात. ही वेंट टुवर्ड्स द हाऊस, तो घराकडे गेलाय म्हणजे घरात गेलाय का नाही माहित नाही परंतु घराच्या दिशेने गेलाय. विद्यार्थी मित्रांनो, आता जे प्रिपोजिशन सांगतोय दोन अत्यंत महत्त्वाचे आहेत, ओव्हर आणि अंडर. आता ओव्हरचा अर्थ काय होतो? आता हा एखादा घटक आहे त्याच्यावरती अंतर सोडून वरती म्हणलं तर ओव्हर, खाली अंतर सोडून अंडर. या टोकापासून त्या टोकापर्यंत जसं नदीचे दोन काठ असतात, या टोकापासून त्या टोकापर्यंत पूल असतो, तो काय वाळूला चिकटून नसतो, त्याला ओव्हर असं म्हणतात. झाकून टाकणे यासाठी सुद्धा ओव्हर वापरतात. संपणे अर्थाने सुद्धा ओव्हर वापरतात. दुसरी गोष्ट, ऑल ओव्हर हा शब्द जर असेल फ्रेजचा एक पूर्ण पार्ट म्हणून जर त्या ठिकाणी ओव्हर जर वापरलं तर तुम्हाला त्याचा अर्थ सर्व ठिकाणी एखादी गोष्ट आढळते, सार्वत्रिक असा त्याचा अर्थ होतो. अंडर मात्र च्या नियंत्रणात, च्यापेक्षा कमी प्रमाणात, च्या खाली या अर्थाने हा शब्द वापरतो. काही अंतर सोडून वर, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झाकून टाकणे या अर्थाने ओव्हर वापरतात, तर च्या खाली अंतर सोडून अर्थाने अंडर वापरतात. संपणे अर्थाने तसेच च्या आधिपत्याखाली अर्थाने सुद्धा अंडर वापरतात. आता धिस डिपार्टमेंट इज डॅश 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 अ क्लास 1 ऑफिसर, मग या ठिकाणी च्या नियंत्रणात अर्थाने इथं वापरायचे अंडर. माय स्कूल गेट्स ॲट 5:30 PM म्हणजे संपते, शाळा त्या दिवसापुरती संपते, इथं ओव्हर. त्यानंतर वी पुट अ रग डॅश 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 हिम, त्याला झाकून टाकलं, ओव्हर. त्यानंतर वी सॅट डॅश डॅश अ ट्री, आम्ही झाडाखाली बसलो म्हणजेच वरती फांद्या असतात त्याच्या खाली अंतर सोडून आपण बसतो, मग या ठिकाणी अंडर.
द हेलिकॉप्टर इज फ्लाइंग डॅश 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 आवर हेड्स ओव्हर. त्यानंतर देअर इज अ ब्रिज डॅश 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 द रिव्हर, नदीच्या वरती आहे ओव्हर, ओव्हर द रिव्हर. आता पुढचा ओव्हरचा उपयोग आहे पर्यंत, तसेच दुसऱ्या बाजूला अर्थाने सुद्धा ओव्हर वापरतात. सर्वत्र या अर्थाने ऑल ओव्हर ही फ्रेज वापरली जाते. कॅन यू स्टे हिअर ओव्हर मंडे, म्हणजेच मंडे पर्यंत थांबू शकतो का, पर्यंत. ही ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर, सर्व भारतभर, सर्व ठिकाणी. ही ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया. दे लिव्ह ओव्हर द स्ट्रीट, ओव्हर म्हणजे वरती नाही आहे, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, पलीकडच्या टोकाला. इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर, सर्व ठिकाणी, द वर्ल्ड. अशा प्रकारे ओव्हरचे वेगवेगळे उपयोग आहेत. या ठिकाणी कॅन यू स्टे हिअर ओव्हर मंडे, याचा अर्थ मंडेपर्यंत. ही ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया, सर्व भारतभर. दे लिव्ह ओव्हर द स्ट्रीट, ते रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला राहतात, दुसऱ्या टोकाला राहतात. इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड, सर्व ठिकाणी बोलले ते जगामध्ये. आता पुढचा मुद्दा आहे अवस्था दर्शवण्यासाठी अंडर वापरतात, च्यापेक्षा कमी अर्थाने सुद्धा अंडर वापरतात. हा मुद्दा एक जो पहिला आहे अवस्था दर्शवण्यासाठी, तर तिथं अंडर वापरतात. हा सुद्धा परीक्षेला विचारले. द पेशंट इज अंडर क्लोरोफॉर्म, या ठिकाणी अंडर हा जो शब्द आहे तर च्या आधिपत्याखालची अवस्था, स्थिती किंवा च्या अंमलाखाली असणे या अर्थाने अंडर वापरतात. द हाऊस इज अंडर रिपेअर्स, म्हणजेच दुरुस्तीच्या अवस्थेमध्ये आहे, च्या अवस्थेमध्ये असणे. ही इज डॅश डॅश 14, 14च्या खाली आहे, अंडर, अंडर 14. अशा प्रकारे अवस्था स्थिती दर्शवण्यासाठी अंडर वापरतात, च्यापेक्षा कमी अर्थाने सुद्धा अंडर वापरतात. समोर तुमच्या दिसतंय. आता पुढे अबव, च्यापेक्षा वर अर्थाने अबव वापरतात, च्यापेक्षा जास्त अर्थाने सुद्धा अबव वापरतात, कुवतीपेक्षा जास्त आणि क्रमाने वरती या सर्वांसाठी अबव वापरतात. जसं इट वेज अबव 10 टन्स, 10 टन्सपेक्षा जास्त वजन आहे. द काइट्स रोज अबव द क्लाउड्स, क्लाउडच्या वरती, क्रमाने वरती, या ठिकाणी अबव. त्यानंतर ही लिव्ज हिज मीन्स, या ठिकाणी अबव हिज मीन्स म्हणजेच त्याची मिळकत जी आहे त्याच्यापेक्षा जास्त वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्याचा पगार 10,000 आहे आणि त्या ठिकाणी तो वापरतो ऑडी, तर तो त्याच्या मिळकतीपेक्षा किंवा त्याची जी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त शो करण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी अबव वापरतात. ही लिव्ज अबव हिज मीन्स. त्यानंतर रीड द पॅसेज गिवन अबव, वरचा पॅसेज वाचा आणि खालील उत्तर द्या किंवा उत्तरे द्या, अशा प्रकारची रचना आपण करू शकतो. इथं बिलो वापरलं तरी चालतं. रीड द पॅसेज गिवन बिलो, सूचना जर वरती असेल तर खाली बिलो शब्द लिहावा लागेल, सूचना जर खाली असेल तर वरचा अबवला असेल. समजा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाच्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या सूचना वाचून झाल्या तुमच्या, तर खाली एक नोट असते, इफ यू डू नॉट फॉलो द रूल्स गिवन अबव यू विल बी पनिश्ड. या ठिकाणी वरच्या सूचना जर नाही फॉलो केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षा मिळेल, असं अबव या शब्दातून दर्शवलं. म्हणजेच क्रमाने वरचे नियम असतात ते.